वेलकम बॅक टू डिवाइन टॅरो डिव्हिजन. आज आपण जी रीडिंग करणार आहोत ती रीडिंग लिओ म्हणजेच सिंह राशीच्या लोकांसाठी असणार आहे. सो ही एक पिकअप पाईल रीडिंग असणार आहे. सो तुम्हाला काय करायचं आहे, 3 पाईल असणार आहेत. तुम्हाला 3 पाईलमधून एक पाईल चूज करायची आहे. जी पाईल तुम्हाला सगळ्यात जास्त अट्रॅक्ट करेल ती पाईल तुम्ही चूज करणार आहात. तुमच्या लाईफमध्ये जे काय प्रॉब्लेम चालू असतील ते तुम्ही त्यासाठी गायडन्स मागायचं आहे युनिवर्सकडे. या एनर्जीज एक्सचेंज करण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून तुमचे एनर्जीज एक्सचेंज होतील आणि तुम्हाला एक प्रॉपर असा गायडन्स भेटेल. मी एक करून प्रत्येक पाईलचा गायडन्स तुम्हाला देत राहील. कलेक्टिव्ह आणि टाईमलेस रीडिंग आहे. सो जेव्हा पण तुमच्यापर्यंत पोचेल तुम्हाला या रीडिंगमधून काहीतरी गायडन्स भेटेल. आणि कलेक्टिव्ह ग्रुप ऑफ पीपलसाठी आहे. जेवढा पार्ट तुमच्याशी रेझोनेट होतो तेवढाच तुम्ही तुमच्याशी रिलेट करा. सो पाईल 1साठी मी इथे बघते की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम येतात गोष्टी बॅलन्स करण्यासाठी. प्रॉब्लेम ह्यामुळे येतात की तुम्ही जर फायनान्शियली गोष्टी बघायला गेल्या, तुम्ही पैसा खूप पकडून ठेवताय. त्यामुळे तुम्हाला फायनान्शियली प्रॉब्लेम होत आहेत लाईफमध्ये. जेवढं तुम्ही ओपन अप राहाल मनी रिलेटेड, जेवढं खर्च तुम्ही करू शकता, म्हणजे की तुम्ही ट्राय करत असाल की जास्त खर्च नाही केला पाहिजे किंवा फायनान्सेसवरती तुमचा खूप जास्त कंट्रोल असेल, तो कार्ड्स तुम्हाला हे सांगतं की तो कंट्रोल थोडा सोडा आणि थोडं फ्रीली राहा. जेवढं तुम्ही फ्रीली राहाल तेवढंच मनी तुमच्याकडे अट्रॅक्ट होईल. आणि ही गोष्ट तुमच्या लाईफमध्ये रिपीटेडली सारखी होती आहे आणि त्यामुळे तुम्हाला फायनान्शियली प्रॉब्लेम येतात किंवा मनी रिलेटेड इश्यूज फेस करावे लागत आहेत लाईफमध्ये. जो बॅलन्स नाही आहे तुमच्या लाईफमध्ये, फायनान्शियल स्टेबिलिटी मला इथे दिसत नाही आहे. सो ही एक गोष्ट नक्की ट्राय करा. चेंजेस तुम्हाला नक्कीच दिसतील येणाऱ्या टाईममध्ये. पाईल 2 ज्यांनी पण चूज केला होता, सो इथे मी बघू शकते की तुम्ही स्वतः तुमच्या लाईफमध्ये म्हणजे एकतर एल्डरली वुमेन असू शकते, तुमची मदर फिगर असू शकते किंवा कोणतीही लेडी असू शकते जी तुमच्यापेक्षा एजनी खूप जास्त मोठी आहे आणि तुम्हाला त्या व्यक्तीचा डिसिजन आहे ना हा खूप जास्त मॅटर करतो. तर तुम्ही जर तुमच्या लाईफमध्ये कोणता डिसिजन घेत असाल ना आणि तो डिसिजन म्हणजे काय होतं तुमच्या लाईफमध्ये, तुम्ही ते व्यक्तीला शेअर केलं असेल पण मनासारख्या तुमच्या गोष्टी होत नाही किंवा तुमची जी गोष्ट आहे, तुमचा पॉईंट ऑफ व्ह्यू जो आहे तो त्या पर्सनला समजत नाही आहे. सो काही गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे आत्ता रिसेंटली तुमच्या लाईफमध्ये होत नाही आहे. बट मला जितकं समजतं की ॲज अ मदर फिगर ती व्यक्ती तुमच्यासाठी आहे. येणाऱ्या टाईममध्ये थोडा टाईम दिला, सगळ्या गोष्टींना समजून गेला तर मे बी तुमच्या या सिच्युएशनमध्ये चेंजेस तुम्हाला दिसतील. पाईल 3 ज्यांनी चूज केलं होतं त्यांच्यासाठी हा मेसेज आहे की तुम्हाला असं फील होतं आहे आता लाईफमध्ये की म्हणजे तुमच्या लाईफमध्ये तुम्हाला काहीच चांगलं वाटत नाही आहे. त्याचं रिझन हे आहे की तुमचं स्वतःवरती पहिली गोष्ट फोकस नाही आहे. जो सगळ्यात मेन गोष्ट आहे की तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये सगळ्यात आधी फोकस असणं खूप जास्त गरजेचं आहे. तो फोकस तुम्हाला मेंटेन करावा लागेल. तुमच्या पॉवर ज्या आहे ते तुम्हाला रिअलाईज कराव्या लागतील की तुम्ही किती पॉवरफुल आहात, किती कॅपेबल आहात. आणि तुमच्यामध्ये इतकी पॉवर आहे ना, जे पण ही रीडिंग बघतायत मोस्टली हे मेल एनर्जीज असतील. तुमच्यामध्ये इतकं पॉवर आहे की तुम्ही स्वतःचा किंगडम बनवू शकता. इतकी पॉवर तुमच्यामध्ये आहे, इतकी रुलिंग एनर्जी तुमची आहे. बट तुम्ही कुठे ना कुठे तुम्हाला असं फील होतं की तुम्ही कमी पडताय. तुम्ही हे डिसाईड नका करू, तुम्ही तुमचं हार्डवर्क करत राहा. तुमचं हार्डवर्कचं फळ तुम्हाला भेटेल की नाही हे टाईममध्ये कळेल, पण तुम्ही तुमचं हार्डवर्क करत राहा.